मोदींच्या पतनाला सुरुवात, दिवा विझताना मोठी बात होते. संजय राऊतांचा हिंदुत्वाच्या शास्त्राचा दाखला देत हल्लाबोल. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमधील पराभव हा देशासाठी, लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशातील कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर यापुढे विरोधी पक्षाने निवडणुका लढायला नकोत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला आहे. तर अशा प्रकारच्या निवडणुका या पाकिस्तानात होतात, रशियामध्ये होतात, अझरबैजानमध्ये निकालाच्या आधी तिथे निकाल जाहीर होताना मी पाहिला आहे. भारतामध्ये देखील त्याच पद्धतीने निवडणुका आणि लोकशाही जाताना दिसत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्ष, खास करून नरेंद्र मोदी गृहमंत्री आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीची प्रॅक्टिस करताना दिसतात. या देशांमध्ये इतर काही प्रश्न आहेत, विकासाचे, रोजगाराचे, सुरक्षिततेचे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, हे त्यांच्या खिसगंतीत नाही. 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावर त्यांचं काम चाललेलं असतं. जगामध्ये एवढ्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्ता पैशांचा वापर केला जातो. त्यामुळे कोण निवडणुका जिंकलं आणि कोण हरलं याबाबत चर्चा होऊ शकत नाही. या देशात लोकशाही राहिली नसली तरी लोकशाहीच्या नावाने हे निकाल स्वीकारायचे असतात आणि पुन्हा एकदा उभं राहायचं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीचीच प्रॅक्टिस करत असतात. या देशामध्ये इतर काही प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, हे त्यांच्या खिचगंटीत नाही. 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं. देशाचे प्रधानमंत्री, इतका मोठा देश, जगामध्ये इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे कोण निवडणुका जिंकलं आणि कोण निवडणुका हरलं याबाबत ह्या निवडणुकीत चर्चाच होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये अर्थात ते असे निकाल जे असतात लोकशाहीमध्ये, जरी लोकशाही या देशात राहिली नसली तरी लोकशाहीच्या नावानं हे निकाल स्वीकारायचे असतात आणि पुन्हा एकदा उभं राहायचं असतं. पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमधला पराभव हा देशासाठी असं म्हणतो मी आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशामध्ये कोणत्याही राज्यात किंवा कुठे विरोधी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर निवडणुका लढायलाच नको यापुढे विरोधी पक्षांना. लाखो मतदार कापले जातात राज्यातून आणि मतदारांची संख्या घटवून, कमी करून, कापून विजय मिळवला जातो. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो त्या पापात, त्या गुन्ह्यात. आणि त्यातून विजय मिळाल्यावर जे विजय उत्सव साजरे करतात ते लोकशाहीच्या छातीवर नाचतात. अशा प्रकारच्या निवडणुका या पाकिस्तानात होतात. अशा प्रकारच्या निवडणुका रशियामध्ये होतात, पुतिन उत्सव होतो तिकडे. अन्य काही देशामध्ये होत असते. अझरबैजानला मी अशा निवडणुका स्वतः पाहिलेल्या आहेत. म्हणजे निकालाच्या आधीच, मतमोजणीच्या आधीच तिथे मी 1 दिवस आधी निकाल जाहीर झालेला पाहिला विजयाचा, मी स्वतः डोळ्याने पाहिले. भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं निवडणुका आणि लोकशाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.